श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे चरित्र आणि वाङ्मय यातील भाग 3 श्री गुरुकृपा. श्री तुकाराम जन्म. मराठवाड्यामध्ये नांदेडपासून बऱ्याच अंतरावर आणि आगगाडीपासून बरेच आत येहळेगाव नावाचे एक लहानसे गाव आहे. तेथे काशीनाथ पंत नावाचा एक यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण राहत असे. हा एक मोठा तपस्वीच होता. त्याची दिनचर्या उपनिषदांमध्ये वर्णन केलेल्या ऋषीप्रमाणे असून त्याने आपले जीवन यजन आणि याजन, अध्ययन आणि अध्यापन करण्यामध्येच घालवले. तो फार निस्पृह असल्यामुळे गावामध्ये त्याचे वजन असे. तो नदीवरून स्नान करून येऊ लागला म्हणजे आजूबाजूचे लोक उठून उभे राहत. काशीनाथ पंतांचे अजन्म कोणाकडून दान घेतले नाही किंवा खोटे भाषणही केले नाही. स्वतःची जी जमीन होती त्यावर त्याचा उदरनिर्वाह उत्तम होत होता. तो नुसता कर्मठ ब्राह्मण नव्हता, त्याला योगाचीही चांगली माहिती होती आणि रोज 2-3 तास तो ध्यान लावून बसे. त्याच्या बायकोचे नाव पार्वती. लग्न होऊन 10-15 वर्ष झाली तरी मूलबाळ झाले नाही, म्हणून पार्वतीबाईंनी तपश्चर्या आरंभली. तिने दिवसातून 3 वेळा स्नान, उपास तापास आणि जप करावा. दत्त अवधूत हे तिचे आराध्य दैवत होते. 3 वर्षेपर्यंत अशी उपासना झाल्यावर एक दिवस ती दुपारी जप करीत बसली असता तिचा डोळा लागला. तेव्हा तिच्या कानात कुणी शब्द सांगितले, बाई, तुझे कष्ट आता पुरे झाले. मी दत्त अंशरूपाने तुझ्या पोटी येणार आहे. काही काळ लोटल्यानंतर पार्वतीला दिवस राहिले आणि शके 1734च्या फाल्गुन वद्य पंचमीस तिच्या पोटी एक बालक जन्मास आले. बालपण आणि गुरुकृपा. या बालकाचे डोळे फार तेजस्वी असून तो अजानुबाहू होता. त्याची जन्मवेळ फार चांगली होती. त्याचे नाव तुकाराम असे ठेवले. श्री तुकाराम 3-4 वर्षाचे असताना त्यांची आई गेली. काशीनाथ पंत विरक्त आणि घरामध्ये आई नाही. मग काय विचारता. श्री तुकाराम दिवसभर खेळात असायचे. कुठेतरी खावे, कुठेतरी प्यावे, रात्री पडायला घरी यावे, असा त्यांचा दिवस जाई. एकदा सर्व मुले दुपारी नदीवर खेळायला गेली. नदीला पाणी थोडेच होते. सर्व मुले नदीच्या पात्रामध्ये बाळूत खड्डे खणून त्यात लपून बसण्याचा खेळ खेळत होते. श्री तुकारामांनी मोठा खड्डा केला होता. इतक्यात नदीला अचानक पाणी आले आणि बाकीची सर्व मुले पळून गेली. पण श्री तुकाराम मात्र आपल्या खड्ड्यामध्ये बसूनच राहिले. दिवस संपून अंधार पडला तर मुलगा घरी आला नाही. हे पाहून काशीनाथ पंतांनी चौकशी केली. तेव्हा त्यांना कळले की श्री तुकाराम नदीमधून बाहेर आलेच नाही. ते फार घाबरले आणि आपला मुलगा बुडाला असेच त्यांना वाटले. गावच्या काही मंडळींना आणि मुलांना घेऊन ते नदीवर गेले आणि ज्या ठिकाणी श्री तुकाराम बसले होते तेथे जाऊन त्यांनी मोठ्याने हाक मारली. तत्काळ श्री तुकारामांनी ओ दिली आणि ते पाण्यामधून सुखरूप बाहेर आले. सर्व मंडळी अगदी चकित होऊन गेली. पण काशीनाथ पंतांनी मनाशी खुणगाठ बांधली की हे काम काही निराळेच आहे. घरी आल्यावर त्यांनी विचारले, बाळ, तुला पाण्याची भीती वाटली नाही का? तुझा जीव गुदमरला नाही का? त्या 5 वर्षाच्या मुलाने उत्तर दिले, नाही दादा, मी तेथे आनंदात होतो. प्राणनिरोध केल्यामुळे पाण्याचे भय वाटले नाही. श्री तुकाराम 12-13 वर्षाचे असताना एकदा त्यांनी वडिलांना विचारले, दादा, तुम्ही रोज डोळे झाकून बसता तेव्हा काय करता? काशीनाथ पंत म्हणाले, मी माझ्या गुरुचे ध्यान करतो. यावर श्री तुकाराम बोलले, पण दादा, गुरुचे ध्यान करायला डोळे झाकायलाच हवेत का? श्री तुकाराम आता वयात आले होते. त्यांचे खाणेपिणे यथातथाच असले तरी शरीर चांगले धष्टपुष्ट आणि कांतिमान असे. त्यांची शेते करणारा जो धनगर होता त्याच्यावर त्यांचे प्रेम असून तोही त्यांना साधू मानित असे. त्यांच्या घरी जाऊन पुष्कळ वेळा हे कांदा भाकरी खात व चिलीम पीत असत. यांची बाह्य राहणी फार अस्ताव्यस्त असल्यामुळे लोक त्यांना वेडा तुका असे म्हणत. कारण श्रद्धाहीन, अपवित्र व लबाड माणसांना श्री तुकाराम शिव्या देऊन हाकलून लावीत. परंतु ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे अशा माणसाशी त्यांचे भाषण फार मार्मिक व अर्थपूर्ण असे. येहळेगावपासून थोड्या अंतरावर उमरखेड नावाचे गाव आहे. तिथे चिन्मयानंद नावाचे एक फार मोठे सत्पुरुष राहत असत.
एकदा पंढरपूरची यात्रा संपून ते परत आपल्या गावी जात होते. वाटेमध्ये एहळे गावी ते उतरले. नित्याप्रमाणे ते पहाटे उठून नदीवर स्नानाला गेले. 4-5:30 वाजण्याची वेळ होती आणि थंडी पण कडाक्याची पडलेली. अशावेळी नदीकाठी कुणीतरी मनुष्य बसलेला त्यांना आढळला. त्यांनी स्नान केले आणि आपली संध्या आटोपली. एवढ्यात थोडे दिसू लागले होते. ते काठावर आले आणि त्या बसलेल्या माणसाकडे त्यांनी लक्ष दिले. 5 मिनिटांनी त्या माणसाचे डोळे उघडले व दोघांची दृष्टादृष्ट झाली. दोघांच्याही नेत्रामधून पाणी वाहू लागले. चिन्मयानंद पुढं झाले आणि त्यांनी श्री तुकारामांच्या डोक्यावर हात ठेवला आणि तुकाराम चैतन्य असे त्यांचे नाव ठेवले. आणि आता माझे इथले काम झाले असे म्हणून त्याच दिवशी उमरखेडास निघून गेले. सद्गुरूंचा अनुग्रह झाल्यानंतर श्री तुकारामांच्या अंगी परमहंस वृत्ती बांधली. त्यांची गुरुपरंपरा अशी आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, मुक्तावटेश्वर, चक्रपाणी, विमला चांगदेव, जनार्दन नरहरी, विश्वेश, केशवराज, बोपया हरिदास, कन्हैया, सदानंद, कृष्णराज, श्यामसुंदर, प्रल्हाद, नाग्या, एकनाथ, विठ्ठल किंकर, चिन्मयानंद, श्री तुकाराम चैतन्य या परंपरेमध्ये योग आणि भक्ती यांचा समन्वय आढळतो. चिन्मयानंदांचे आणखी 2 अधिकारी शिष्य त्या काळी त्याच प्रांतामध्ये होते. एक गोचर स्वामी आणि दुसरे रावसाहेब शेवाळकर. पहिले संन्यासी असून उमरखेडासच गुरुच्या समाधी सानिध्य राहिले. दुसरे गृहस्थाश्रमी असून कळमनुरी येथे भजन व अन्नदान या निमित्ताने परमार्थाचा प्रचार करीत राहिले. आणि हे दोघेही श्री तुकामाईंना दादा म्हणत व आपल्या गुरुच्या खालोखाल मान देत. या तिघांमधील परस्पर प्रेम अलौकिक होते. जय जय रघुवीर समर्थ.